सादर करीत आहोत धनगरी ववी बाळूमामाची कथा। श्री हेगडशीद वविकार मंडळ नागाव, तालुका करवीर, जिल्हा कोल्हापूर, पोस्ट विस्पुर्ली, मुक्काम नागाव। दिवळ बांधल विट नवद गड पायरीला, नाक डोळ गडून त्यानी तोच देव केला। आपली चारती आपण वाळून घेता जुलूम केवढा झाला। देवा हेगडशिदाचा वरदास घेऊन आमच्या शिरावर अन मारे डिंबाड्या थापतू डोलावर। वंदन मी करुण, वंदन मी करुण, पंढरीच्या देवाला देवा हेगडशिदाला, वंदन मी करुण, वंदन मी करुण। हाडी मारी कुणाला, हक मारी कुणाला, आदमापूर गावाला, माझ्या आदमापूर गावाला। बेळगाव जिल्ह्यात विकुडी तालुका, मामाया कान्याला, मामाया कथेला, बेळगाव जिल्ह्याला देवराया जाग्याला, आणि चिकुडीचा गाव बघा तालुका, चिकुडीचा गाव बघा तालुका। तालुक्याच्या बाजूला, तालुक्याच्या बाजूला, तालुक्याच्या बाजूला, तालुक्याच्या बाजूला, तालुक्याच्या बाजूला। कुळ या गावाला, कुळ या गावाला, चाल्या गेल किरत गंडाल्याली पदत। कुळ या गावाला, कुळ या गावाला, चाल्याली किरत गंडाल्याली पदत। तर ह्या बेळगाव जिल्ह्यात चिकुडी तालुका, तालुक्याच्या बाजूला ब्रिका ह्या कुळ गावाला, अकुळ गावाला माया पारबाई राहत असायला, संसार लागला करायला। त्याची ब्रिका पत्नी देवा सुंदराबाई, 3 मुलं त्याच्या होती पोटाला। नंतर तिला मात्र एक मुलगा झाला बर का। एक मुलगी आणि 2 मुलगे। एका मुलगीचं नाव त्यानं ब्रिका गंगोबाई अशी ठेवायला, भैरू आणि भीमा हे 2 मुलगा असायला। त्यानंतर तिला त्या ठिकाण्याला स्त्रिकांचा प्रिकाय घडायला, नंतर बाईला दिवस जायाला। त्यावेळी देवा 9 महिने 9 दिवस झाल्यात ब्रिका। असे 9 महिने 9 दिवस पूर्ण झाल्यानंतर सुंदराबाई बर का, आणि सुंदराबाईनं देवा काही करायला प्रसूत देवा झालेल्या असेला। बाई प्रसूत झाली होती त्या ठिकाणाला, चंद्रासारखा त्या ठिकाणी, आणि बहाराच्या 1892 सालाला सोमवाऱ्या दिवसाला, 1892 या
वाजून 23 मिनिटांनी ही ब्रिका सुंदराबाई प्रसूत झालेल्या असेला. प्रसूत झाली बाई, बाळ लागला होता सूर्यासारखा झळकायला. सूर्याला म्हणतोय उगू नका, चंद्राला म्हणतोय माळू नका, असं लहानताना बाळ लागला होता चकमकायला. ते बाळाला बघून आणि गलीतल्या आया बायावर का आयाबाईने आनंद झाला, जीवाला घरादाराला आनंद झाला. ब्रिका जीवाला ह्या बाळू ब्रिका जलामल्यानंतर लहानताना बाळ ह्या 5वी दिवशी त्याची 5वी पुजायला आणि 9व्या दिवशी नवळी पुजायला. 12व्या दिवशी लहानताना बाळाचे नाव ब्रिका काय ठेवायला त्यात्री जाग्याला. तर नाव त्याचं बाळू असं ठेवायला. अरे नाव त्याचं बाळा असं ठेवल्या पिठाला देवाकंचा प्रकार घडला तो बाळू ब्रिका. तो आता नाव ठेवल्यानंतर दिवस लागले होते लुटायला, महिने लागले भरायला. आणि तो बी बघा बाळू आहे, तो बी बघा बाळू आहे, लागला होता वाढायला, लागला होता वाढायला, लागला होता वाढायला, लागला होता वाढायला. खुला सारा वागता, खुला सारा वागता. चोबी बघा बाळू, चोबी बघा बाळू, खुल्या सारा वागता. चोबी बघा वागता, खुल्या सारा वागता, खुल्या सारा वागता. तर तो लहानताना बाळ ब्रिका लहानाचा थोर वेळेला लागला होता वाड्याला ब्रिका ह्या मायापाच्या घरात. बापाच्या घरात दिवस लागले त्याला लुटायला, महिने लागले भरायला. महिन्याला लवते देवा भरायला तू लहानताना बाळ तू बाळू खुल्या सारखा लागला होता वागायला. वर्षानं वरीस वाढेल तसं, जसा शाना होईल तसा बरं का लागला होता तू खुल्यासारखा वाढायला. गावातल्या ब्रिका आया बया लोक ब्रिका दोस्तात कधी तो रमला नाही सरा लागला होता त्याला खुली लोक म्हणायला. दोस्तात कधी रमला नाही, मित्रात तो कधी थांबला नाही बरं का. आणि बसला तर तू कुणासारखा सरळ बोलणार नाही असा यो लहानताना बाळ ह्यो बाळू ब्रिका आपल्या मनाला येईल तेच लागला करायला. तर ब्रिका ह्याच कोड पडलं होतं देवा कुणाला. त्या माया पारबाव्याला कोड पडले त्याच जीवाला. कोड पडलं जीवाला, कोड पडलं जीवाला, काही करावं गतला. कोड पडलं जीवाला, कोड पडलं जीवाला, काही करावं गतला. काय करावं गतला, काय करावं गतला. आपलाच या मुलगा ह्यो बी बघा ह्यो बाळू कुल्या सारे का वागतोया. कुल्या सारे का वागतोया याच्या बेगाव जलमाला. ह्यो बाळू ब्रिका ह्यो बाळू मामा खुल्यासारखा वागत होता. आणि असा लागला होता बाळू वागायला. ह्याच कोड पडले मायापाला. तर या मायापा बाबाला कोड पडलं जीवाला. आपला बाळ आता ब्रिका खुल्यासारखा वागतोय ह्याच्या जन्माला ह्यो शाना नाही होणार ब्रिका. ह्यो का आता सुधारणा नाही असं तिने जाणायला. आता आपल्यात काही सुधरत नाही बरं का. म्हणून आता ह्याला काहीतरी व्यक्ती केली काय पाहिजे. ह्याला आपण चाकरी लोकांच्या घरात ठेवूया तेव्हा ह्याच्या प्रपंचाला शाना होणार नाही. त्या तर ती काय सुधारतो काय बघू बरं का. म्हणून मायापा निघून गेला ब्रिका त्या कुळगावामध्ये. जैन गुजर ब्रिका चंदूलाल शेठ असला त्याच्या घर वाड्याला जायला. चंदूलाल शेठला लागला बोलायला, बाबा रे माझा मुलगा एवढा तुमच्यात राहून दे बरं का. आणि तुमच्यात तुमच्यात बेगा राहू दे, तुमच्यात तुमच्यात बेगा राहू दे. तुमच्या गया राखण्याला
राखण्याला तुमच्या गया राखण्याला गया राखण्याला टिहून बेगा घेवावं त्यावेळी मायापाय हा चंदूलाल शेठला काय लागला होता बोलायला. बाबा रे तुझ्या गया राखण्यासाठी माझ्या या बाळूला ठेवून घ्यावं चाकरी ब्रिका. कारण त्याला पाहिजेच होता गडीवर का. त्यावेळी ब्रिका या चंदूलाल शेठने काय करायला या बाळूला चाकरी जेव्हा ठेवून घ्यायला. जसा काय बाळू त्याच्या घरात आल्यानंतर भरभराट लागली चढायला. चंदूलाल शेठची भरभराट लागली होती चढायला ब्रिका. त्यावेळी काय केले यो बाळू नित्य नेम ब्रिका ह्या गाईच्या माळाला तू गया चारण्यासाठी जात असायला. गया चारणार आणि निघून येणार घर वाड्याला. त्याची मर्जी ब्रिका मांजरावर कुत्र्यावर गयावर या मुख्य जनावरांनी फार असायला. मुख जनावर फार भक्त्या असायला. तो मात्र त्यांच्या प्रेम फार ठेवत होता. पण या चंदूलाल शेठच्या आईने काय करायला एक ब्रिका काही केलं थाटली दिली एक तांब्याने एक वाटी ब्रिका जेवण्यासाठी दिली होती त्याला त्या ठिकाणाला. जेवण्याला दिली जेवण्याला दिली जेवण्याला दिली तो बी बघा बाळू घरात सकरी उता करीत एक थाटले एक तांब्याने एक वाटी दिली ह्या बाळूला जेवण्यासाठी ब्रिका जेवण्यासाठी दिली होती त्याला त्या ठिकाणाला. दिलेल्या असला त्यावेळी तू बाळू ब्रिका थाटली गुण या डोराच्या गोट्यामध्ये नितीन ब्रिका जीवता सैरा आणि जीवन झालं की ती थाटली लकलकीत करणार आणि देवळी ते ठेवणार. त्या थाटलेला एक ब्रिका देवा चित्र पडलेला असायला. घासून चित्र पडले होते त्या थाटलीला. त्रिकुण्या एका दिवशी ब्रिका भर मध्यानीच्या वेळेला कंचा ब्रिकार घडायला. त्या थाटली मधून प्रकाश पडला होता त्या ठिकाणाला. त्या चंदूलाल शेठच्या घरात अनेक गडी होत. ते गडी माणसं ब्रिका ते प्रकाश पाहून जागे झाले. तिने हळी मारल्या चंदूलाल शेठच्या आईला. बाईगा आता या घरामध्ये काय प्रकार दिसतोय बरं का. दिवात्री नाही ब्रिका सर्वत्र अंधार आहे. हे ब्रिका उजळी दिसतोय कुठून म्हणून चार या चंदूलाल शेठच्या आईने काय करायला येऊन बघते तर गोट्यात लागला प्रकाश दिसायला. दिवात्री नाही या जागी आला. रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. षडाजीच्या बगाव है मातन षडाजीच्या बगाव मातन षडाजीच्या बगाव है मातन षडाजीच्या बगाव मातन. निगुणाचा बगाव है गेलिया निगुणाचा बगाव गेलिया निगुणाचा बगाव गेलिया निगुणाचा बगाव गेलिया. दिवाळीच्या बगाव जवळ दिवाळीच्या बगाव जवळ दिवाळीच्या बगाव जवळ दिवाळीच्या बगाव जवळ. त्यावेळी शिर्डीची माता जागी झाली. सर्वत्र अंधार आहे. दिवात्री नाही नेब्रिका या गोट्यात उजळ दिसतोय कुठून म्हणून ती पुढेच निघून गेली त्या थाटली जवळ बरं का. बाई भीतभीता निघून गेली त्या दिवळीच्या जवळ. बरेब्रिका त्या बाईला काय दिसला त्या थाटलीतून त्या थाटलीच्या छिद्रातून प्रकाश आलेला पाहून ब्रिका बाईला आनंद झाला जीवाला. तो प्रकाश पाहून तिला आनंद झाला जीवाला. त्या प्रकाशात ब्रिका तिला जैन मंदिर तिला धर्माचं तिच्या देवाचं दर्शन घडलं. म्हणून बाईन ब्रिका त्या बस्तीचं दर्शन घ्यायला त्या बस्तीचं दर्शन घेतलं. ही
थाटी सामान्य नसून अनेक प्रकारची आहे बरं का. अनेक प्रकारची ब्रिका त्यात्री जागाला बाईनं ती थाटली घ्यायला निवून ब्रिका देवाऱ्यावरती पूजायला. हिची जर पूजा केली तर अनेक चांगलं होईल माझं त्या ठिकाण्याला. म्हणून ती थाटली बाईनं नेऊन देवाऱ्यावरती पूजायला आणि नवी थाटली त्या जागेला आणून ठेवली. पण या बाळू मामाने काही केलं बाबा रे, सकाळच्या पारी उठून बघतो तर तिची थाटली नाही बरं का. नवी थाटली पाहून ब्रिका ह्या बाळू मामाला वाईट वाटलं जीवाला आणि तिची सर्व कामावरली वासना उडायला. अन्न पाणी त्याने सोडलं. ती चाकरी सोडून हो बाळू मामा निघून गेला होता ह्या कुळगावात आपल्या घर वाड्याला. आता आपण चाकरी राहायला जाऊ आपल्या घरला बरं का. 2 वर्षी बाळू मामाने चाकरी केली पण आपल्या घर वाड्याला नाही गेला. त्यावेळी ती चाकरी सोडून घर वाड्याला गेला. पण इकडे कंचा प्रकार घडला बरी का. इकडे काय प्रकार घडला त्या ठिकाणाला. तर या मायापाने त्या गावात बरी का हिराप्पा खिलारी नावाचा एक खिलारी असायला. त्याची 4 लग्न झाली होती. त्यावेळी काय केलं या मायापार बाईनं आपली मुलगी बरी का ही गंगू दिली होती त्याला बरं का. आणि गंगू बागा बाई व 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 हिराप्पाला दिला. खिलाऱ्याला दिली तिच्या बघा पोटाला. तिच्या बघा पोटाला तिच्या बघा पोटाला एक मुलगी झाली. इकडे मामा चाकरी गेला. इतक्या टायमाला ह्या काय केलं माय ह्या पापा अरबाव्यान त्यात्री जाग्याला. ही मात्र एक गंगू मुलगी बर का. त्या हिराप्पा खिलाऱ्याला दिलेला असेला तिची ब्रिका तिला एक मुलगी झालेला असेला. तिचं नाव सतीवाच ठेवायला. ती मुलगी उपर वयाला आली. लग्न वयाला आल्यानंतर तिकडे ब्रिका लगटच्यानं भैरूत आणि भीमाचं लग्न केलेलं होतं. त्यावेळी ब्रिका मायहापा काय म्हणतात आपल्या धाकल्या लेकाचं म्हणजे या बाळूचं बी लग्न केलं पाहिजे आपण. बाळू आलाय लग्नाला लग्न करून टाकू बर का. म्हणून त्या हिराप्पा खिलाऱ्यानं काय केली ब्रिका ह्या मायापानं ती सत्यवा द्यायचं असं ठरवलं बर का. त्यावेळी ब्रिका बाळू काय म्हणतो बाळू मामा माझं ब्रिका लग्न करायचं नाही म्हणल्या पेटेल हिराप्पा खिलाऱ्याने या मायाप्पानं ऐकून घेतलं नाही. या बाळू सरा खुळा आहे ब्रिका. कारण याचा ऐकून घेतलं नाही म्हणजे पहिल्यापासूनच खुळा वागत होता. त्याच्या बोलण्याकडा शब्द नव्हता दिव्याला. त्यावेळी पहिल्याच जोगात बापाचं लेखाला ऐकावं लागत होतं म्हणून या बाळून बापाचं ऐकलं आणि लग्न देवा करून घेतलं. पण काय म्हणतोय बाळू त्या हिराप्पा खिलाऱ्याला. ठीक आहे माझा ऐकत नाही पण मामा तुला एक सांगतो माझं बर का. बर माझ्या मांडवात तुझं मड जाईल बर का. बोलायला बोलायला लागला वे आवं लागला वे सांगायला वे बघा लागला. तुझं मडे जाईल म्हणला पण त्या हिराप्पा खिलाऱ्यानं ब्रिका त्याचं का ऐकून घेतलंच नाही बर का. ऐकून घेतलं नाही. त्यावेळी ब्रिका काय करायला बाळू मामाचं लग्न जेव्हा केल्याला असेला त्या मांडवा त्याचं तांदूळ टाकले इतक्या टायमाला 5-10 मिनिटात
तर बरी काय आईला हिराप्पा खिलाऱ्याचा देवा जीवा जायला जीव कासावीस झाला आणि प्राण निघून गेला बरं का. निघून गेला. त्यावेळी बरी काय हिराप्पा खिलाऱ्याची मेंढे राखण्यासाठी कोणच नाही बरी का. म्हणून या माया पारबाव्याने काय केलं आपल्या धाकल्या लेकाला म्हणजे ह्या बाळूला ही मेंढर राखाय दिली बरं का त्या ठिकाणाला. त्यावेळी बाळू मामा काय म्हणतोय आपल्या बापाला लोकांची मेंढर मला राखण्यासाठी लावून दिचीला. पण बरी का ह्या बाळूचा वाडा राजवाड्यासारखा पडेल आणि ते पाहण्यासाठी सर्व जग येईल बरी का. म्हणजे असा प्रकाश पडेल त्या वाड्यावरून ती जगाचे जग बघायला बरं का. असं म्हणला पण बाळूच्या बोलण्याकडे कुणी नव्हतं लक्ष दिल्याला. बाळू मामा मेंढ्या घेऊन बरी का निघून गेला होता चारणी करण्याला. गाव त्यानं सोडायला चारणी करत निघून गेला त्या ठिकाणाला. त्याला इतक्या टायमाला ही बाळूची मातोश्री सुंदराबाई बरी का ती फार भक्तिवान असाला. ती बरी का बाळूला दोन गोष्टी सांगण्यासाठी आली. पण बाळू काय म्हणतो बरी का तुझी माझी शेवटची ही भेट बरी का. पण त्या बाळूच्या बोलण्यावर तिने लक्ष दिलं नव्हतं बरं का. आणि काय केलं त्या जाग्याला बरी का बाळूच्या बोलण्यावर लक्ष दिलं नाही तिने खुळासा समजायला. काही केलं त्या जाग्याला काही केलं व जाग्याला व जाग्याला एवढ्या बघाव वेळात एवढ्या बघाव वेळात लेकायाच्या व बोलण्यावर लक्ष नव्हतं दिल्याला. बघाव बाईने काय व केलं या नवाल काय व केलं या नवाल. तर त्या बाईने काही करायला आपल्या लेखाकडे या बोलण्याकडे लक्षच नव्हतं दिलेलं. बर लक्ष नव्हतं दिलेलं. इतक्या टायमाला पंढरीच्या आषाढीच्या वाऱ्या आलेल्या असायला. ती बाई बरी का देवा पांडुरंगाची फार भक्तिवान असायला. पांडुरंगावर नित्य मला भक्ती होती. ती वारी आल्यानंतर तर बाई निघून गेली बरी काय ह्या पंढरपुराला. पंढरपुरात गेली विठ्ठलाची भेट घेतली त्या ठिकाणाला. तर बरी का जाऊन बाईने चंद्रभागेमध्ये आंघोळ सवळ करायला जाऊन देवाचे दर्शन घेतला. आणि देवाला काय म्हणती पण त्या भागाला काय झालं होतं कॉलरचा रोग सुटलेला होता. माणसं मरत होती बर का. त्यावेळी सुंदराबाई देवाला बाईने काय काकड घालायला. देवा म्हणती तर मधीच मला मरण देऊ नको. केसवा माधवा केसवा माधवा तुझ्या नामाचे रे गोडवा तुझ्या नामाची रे गोडवा नामाची रे गोडवा तुझ्या नामाची रे गोडवा. सुंदरात या बाई नव काही केलं वन वालव या बाई नव काही केलं या नवानव. देवा बघा या विठ्ठलव विठ्ठलाचा या देवालव देवाला काय म्हणते देवाबरी का मी इथून परत जातोय. तुझं मोहिदे करते तुला आनंदाने मागपती लोकांनी आनंदाने घालते आणि मग तुला परत मग मला मरण दे. परत जातो अकुळ गावाला मामद घालतो आणि तुला परत लावून दिल्यानंतर असं बाईला बरी का देवा प्रसन्न झाला. बाया आली निघून या अकुळ गावाला बरी का. अकुळ गावाला यायला देवाचं मामदतीने घालायला लोकांना अन्नछत्र घालून बरी का देवाला माग परतली. देवाला काय म्हणते देवा मला आता इच्छा मरण दे म्हणून आली होती. देवाला मागणी मागायला अशी या पंढरीच्या पांढरूला लागली होती सांगायला. देवाकडे मागणी मागायला या बाईच्या शब्दाला देवबरी का हजर राहून दिला मरण दिलं त्या जाग्याला. तिथही मरण पावली होती त्या ठिकाणाला. तर जेव्हा इकडे कंचा प्रिकार घडला या बाळू मामाने बरी का तिथं आपल्या त्या ठिकाणाला आणि मेंढ्या घेऊन बरी का चारणी करण्यासाठी निघून गेला. आपल्या पत्नीला संगतीला घेऊन तो चारणी करत होता बरी का. तरी चारणी करत असताना आणि एवढ्या बघा वेळात एवढ्या बघा वेळात बोलायला लागले सुंदराया बाळगा लागले सुंदराया
सत्यवाय बाई काय होती बोलत आपल्या हवा पतीला बाळूया का मामाला बाळूया का मामाला देवयाची यात्रा यात्रा वालिया तर ब्रिका काय लागली होती बोलायला मी आता जाती ब्रिका ह्या अकुळ गावाला देवाची यात्रा आलेली आहे ब्रिका बर यात्रा आलेली आहे मी जाती ब्रिका यात्री जागेला देवाच्या यात्रेला त्यावेळी बाळूमामा काय म्हणतो ब्रिका देवाच्या यात्रेला जायचं नाही ब्रिका देवाच्या यात्रा जाऊ नको यात्रा करायची नाही बर का असे आलं होतं बोलायला पण बाईने काय केलं त्यात्री जागेला ब्रिका आपल्या पतीचा आपल्या नवऱ्याचा ब्रिका शब्द ती कधीच ऐकत नव्हती कारण तो पहिल्या खुळाच वागत होता त्या ठिकाणाला ती सुद्धा आली होती खुळा म्हणायला त्यावेळी देवा त्यांचा प्रिकाळ घडायला बाळूमामाचं तिनं ऐकलं नव्हतं त्या ठिकाणाला निघून चालले निघून चालले मार्गाला लागली ह्या मार्गाला वाटाला आकुळा वाटाला आकुळा वाटाला पयाला सुकून काही व झाला काही व झाला तिचाव पदर बोराटीच्या जाळीत जाळीत अडकला तर विका बाई निघून चालली आपल्या नवऱ्याचा शब्द मोडून ही अकुळ गावाला देवाच्या यात्रेला चालली होती विका जाईत असताना बाळूमामा म्हणतो जाऊ नको त्या ठिकाणाला तर बाईने ब्रिका नवऱ्याचा शब्द मोडून चालली निघून ब्रिका जाईत असताना काय प्रकार घडला त्या ठिकाणाला तर पहिलाच चुकून झाला बाईचा पदर ब्रिका ह्या बोराट्याच्या जाळीत बोराडीच्या जाळीत अडकायला आणि पदर काय सुटनावर का आणि सुंबरानं मांडल सुंबरानं मांडल सुंबरानं मांडल उभा राहिल्या जाग्याला आणि उभा राहिल्या जाग्याला उभा राहिल्या जाग्याला देवा चरण वंदून देवा चरण वंदून देवा चरण वंदून उर्वरित भागाला उर्वरित भागाला ऐक पुढल्या बाजूला ऐका पुढल्या बाजूला ऐका पुढल्या बाजूला आणि देवाच्या वंदून भल्या माझ्या डिंबाड्या आणि थाप मार ढोलाला थाप मार ढोलाला आणि करेगा जागा देवाला करेगा जागा देवाला सुंबराने मांडल सुंबराने मांडल आणि जातो माझ्या मार्गाला जातो माझ्या मार्गाला आणि वरी सुटल्या जाग्याला वरी सुटल्या जाग्याला सत्यवाया बाई व सत्यवाया बाई व आणि निघून चालले देवाच्या यात्रेला आणि एवढ्या बघा वेळात पहिला बाबा सुकून त्या विरिका ह्या बाळूला काय म्हणते या बाळू मामाला आपल्या नवऱ्याला विरिका
मी मात्र माझ्या यात्रेला जाणार, मी काय तुमचं ऐकायचं नाही बर का. त्यावेळी ब्रिका नवऱ्याचा शब्द म्हणून बाई निघून चाली देवाच्या यात्रेला. पण पहिलाच देवा प्रकार कंचा घडला, बाईला चुकून काय झालेला असेल. वाटण जात असताना बोराटीच्या जाळीत तिचा पदूर अडकायला. पदूर देव काय केला सुटेना. त्यावेळी ब्रिका वारा सुटला, त्या वाऱ्यानं ब्रिका बाईचा पदर सुटायला. पदर सुटला, बाई मोर चाली, त्या मोर प्रकार काय घडायला. एक देवा सर्प आल्याला हसेला, तो सर्प देवा फणा काढून उभा बाई ब्रिका रायाला. आणि फणा लागला होता आपटायला. आणि प्रत जाण्या सांगायला, पण बाईनं ती वाट सोडून दुसऱ्या वाटेवरती जायला. पण त्या जागेला पण तोच प्रकार देवा घडायला. तोच प्रकार घडायला, बाईला चिंता पडली होती जीवाला. आणि काय केलं त्या जाग्याला, म्हणून ती मागे प्रत जायला निघून चालली, मार्गाला लागली, निघून बघा गेली या, निघून बघा गेली या. निघून चालली, मार्गाला लागली, मार्गाला लागली, निघून चालली. आणि मेंढ्याच्या कळपात, मेंढ्याच्या कळपात बोला गायाला लागले, सांगा गायाला लागले. मेंढ्याच्या कळपात, मेंढ्याच्या कळपात, निघून चालले, निघून चालले. आणि आपल्या पतीला, आपल्या बघा पतीला, बाळू गाया का मामाला, बाळू गाया का मामाला. आपल्या पत्नीला, आपल्या पत्नीला, बाळू गया मामाला, बाळू गया मामाला. तर बाई तिथून निघून गेली. आणि आपल्या पतीला म्हणजे ह्या बाळू मामाला काय लागली होती सांगायला. झालेलं दोन सुकून लागली सांगा, तो मामा काय म्हणतोय सतीवाला. आता तर मी कोण आहे समजलंच काय त्या जाग्याला. इथून पुढे तर ब्रिका माझा शब्द तू ऐकत चल ब्रिका. असा मामा लागला सत्यवाला बोलायला, पण त्याच्या बोलण्याबरोबर का बाईने लक्ष नव्हतं दिल्याले. त्यावेळी ब्रिका ह्या बाळू मामाने गंजीतलं पिंजार काढून जमिनीवरती हातरायला. आणि जमिनीवर हातारण त्याच्या भोवत्याने एक रिंगाण मांडलं बर का. आणि त्यावर ब्रिका त्यावेळी ह्या बाळू मामाने आपल्या बहिणीला म्हणजे सासूला बी संकट घेऊन त्याला गेलेला होता ब्रिका. आणि या दोघी जणांनी सांगितल्या रिंगणाच्या बाहेर जायचं नाही. त्यावेळी ब्रिका सत्यवा देवा 7 महिन्याची गरोदर सैला उठुशी राहिली होती त्या ठिकाणाला, तिला 7 महिने पूर्ण झाले होते बर का. त्यावेळी बाळू मामाने ब्रिका ह्या रिंगाने एक त्यांच्या भोवती मारायला. आणि ह्याच्या तुम्ही बाहेर जाऊ नका म्हणून लागला होता सांगायला. एवढं सांगितलं आणि मामा मेंढरात निघून गेला त्या ठिकाणाला. इळायाचा इळर बाबा गेला निघून, गेला बघाया निघून, बाबा गेला निघून. बाबा मेंढ्याच्या मधाला, मेंढ्याच्या या मधाला, बाबा मेंढ्याच्या मधाला. आणि रामायाच्या रातला, बाबा रामाच्या रातला, रामायाच्या या रातला, बाबा रामाच्या रातला. तालुका बोरगाव गावाचा आया बहिणीची आबरू राखली बापू बिरून. जिल्हा वळवा तालुका बोरगाव गावाचा आया बहिणीची आबरू राखली बापू बिरून. सत्यासाठी बापू गेले या जन्म टेपला, गेले जन्म टेपला त्या कळंब झेलाला. सत्यासाठी बापू गेले जन्म टेपला, गेले जन्म टेपला या कळंब झेलाला. रिंगणाच्या बाहेर जायचं नाही म्हणून सांगून ह्या बाळू मामा मेंढ्यामध्ये निघून जायला. पण मध्यानीच्या वेळा काय प्रकार घडला त्या ठिकाणाला. तर देवा रामाच्या रात्रीला 11च्या वेळीला ब्रिका ही रात्र पाहून ब्रिका काय केलं बाई जीवाला ब्रिका भ्यायला.
आणि बाई भ्याली होती त्या ठिकाण्याला आणि इथे काहीतरी जबर असल म्हणून ब्रिका ह्या सत्यवान ब्रिका बाळू मामाचे आज्ञा मोडून ब्रिका त्या रिंगणाच्या बाहेर पावलं टाकायला रिंगणाच्या बाहेर पावल टाकायला इतक्या तिच्या पोटामध्ये कळ यायला आणि बाई त्या जाग्याला वेगा बाईचा गर्भपात झाल्याला सैला पुढे काय प्रकार घडला त्या ठिकाण्याला तर ब्रिका रामाची रात्र निघून गेली सवयच्या पाऱ्यात ब्रिका निघून गेले होते या मेंढ्याच्या मधाला बाहेर ब्रिका सांगण्यासाठी धाडस विना ह्या बाळू मामाला पण अंतरीचा शाना हे बाळू मामा ब्रिका त्यांना अंतरी जाणायला आणि काय म्हणतोय स्वतःच्या पत्नीला तर ब्रिका माझा शब्द तुला ऐकायचा नसल तर तुझा मार्ग खुल्ला आहे तुझा तू बघ ब्रिका लागला होता बोलायला आता माझा मार्ग मी बघतो तुझी तू निघून जावर का बाळू मामाचा शब्द ऐकून आला राग बाईला त्यावेळी रागाच्या ते गाणं गेले निघून ब्रिका या कुळ गावाला निघून गेल्यानंतर त्या ठिकाण्याला कुळाचं या गावाला कुळाचं या गावाला गेल्या बाई वनी गुण गेली बाई वनी गुण बाळूयाचं गामावान काही केलं वनवान स्वतःचा परपंचाव मोडला परपंजा जगायाचा परपंजा तेव्हापासून ब्रिका ह्या बाळू मामानं स्वतःच्या परपंजा ब्रिका सोडून जगाचा परपंजा खांद्यावरती घेऊन ब्रिका जगाचा लागला प्रपंचाचं हित बघायला जगाचं देवरच पण लागला करायला लागला लोकांची बुद्ध काढायला त्यावेळी देवाकांचा प्रकार घडला पुन्हा एका दिवशी आकाशवाणी झाली बाळू तो आता ब्रिका गुरु करून घेतल्याशिवाय तुझ्या त्या तप्पिचार्याचं तुला फळ मिळणार नाही ब्रिका कारण आता गुरु कसा करून घ्यायचा म्हणायला त्याने काय केलं त्या ठिकाणाला तरी काय केलं त्या जाग्याला गुरुचा धास लागला ब्रिका आता आपण ब्रिका तसे करायची नाही लोकांची भूत फुकट काढून द्यायची नाहीत ब्रिका आता त्यांच्याकडनं दक्षिणा घेऊनच मग भूत काढायची प्रत्येक ब्रिका भूत किंवा देवरच पण ब्रिका बघायचं झालं तर ₹1.25 दक्षिणा लागला होता घ्यायला आणि त्यावेळी बाळू मामा म्हणतोय अशी 6 महिन्याची दिनगी कोण ब्रिका माझा ओळखल तो माझा गुरु ब्रिका असा लागला बाळूमामा मनात म्हणायला मिळल ती दिलगीवर का तर ज्याने काय केलं त्या जाग्याला आपल्या मर्यापा गड्याकडे दिली होती त्या ठिकाणाला गड्याकडे बघा दिली आव गड्याकडे या दिली गड्याकडे या दिली गड्या बघाया वेळत
लाजली कृष्णाला राधा लाजले कृष्ण साधा बोला सर्व गोपाळ काला याच्या मुरलीची जादू भरली लाजली कृष्णाला राधा लाजली लाजली कृष्णाला राधा लाजली असे 6 महिने देवा लुटले 6 महिने झाल्यानंतर बी का कंचा प्रकार घडायला आणि कंचा प्रकार घडला तर त्या ठिकाणाला एका दिवशी बाळू मामा मेंढ्या चारत निघून गेला बिकया शेनगावच्या रानात शेनगावच्या रानात गेल्यानंतर काय प्रकार घडला तर बरिका असा मेंढ्या चारत गेला त्या शेनगावच्या बरिका रानात गेल्यानंतर दत्त मंदिरात बरिका दर्शनासाठी दत्ताचं मंदिर दिसायला देवळामध्ये जाऊन लागला दत्ताचं दर्शन घ्यायला देवळामध्ये जायला इतक्या टायमाला त्या जाग्याला मुळी महाराज बरिका त्याला दिसायला तो मुळी महाराज काय म्हणतोय बाळू मामाला बाळू माझी तू बरिका दक्षिणा आणलीस का त्यावेळी बाळू काय म्हणतोय बरिका हो बाळू मामा तुझी किती दक्षिणा ती सांग मी देतो बरं का त्यावेळी बरिका काय केली ह्या मुळे महाराजाने माझी दक्षिणा 120 रुपये म्हणल्या पेटाला ह्या बाळू मामाने हाई मारली कुणाला त्या मर्यापा गड्याला ती बोलायला लाला त्या जाग्याला बाबा ते पैशाचं गटूळ कुठं आहे ते आणि इकडे लवकर बरं का बोलाया लावा लागला सांगाया लावा लागला बोलाया लावा लागला सांगाया लावा लागला पैशायाचं वगटूळ पैशायाचं वगटूळ पचन पाटील कुंभार कल्याची घागर सुंदर दिसती या बाय मी पाण्याला जाते ग हाली मारली होती देवा ह्या मरग्या गड्याला त्यावेळी ह्या मरग्या गड्याने ब्रिका ते पैशाचं गटूळ आणून या बाळू मामाच्या ब्रिका शोधाने केलं होतं त्या ठिकाणाला त्यावेळी या बाळू मामाने त्या पैशाचं गटूळ देवा सोडायला त्रिब्रिका पैसे मोजून बघतो तर 120 रुपये त्याच्या नजरेशी पडायला आणि मुळी महाराजाची गोष्ट खरी व्हायला हेच माझा गुरु असं म्हणून या बाळू मामाने काय केलं त्या जाग्याला त्याचं पावल त्याने धरायला काही केलं या बघाया कानवाल काय केलं या बघाया कानवाल दर्शन घेतलं दर्शन बघायक घेतलं दर्शन बघायक घेतलं बाळू मामाने काय केलं जाऊन त्यामुळे महाराजाचं देवा दर्शन घ्यायला आणि दर्शन घेऊन माझा गुरु असा म्हणायला त्यावेळी या बाळू मामाने काय केलं त्या जाग्याला बाबा रे तिथून तो बर का मेंढ्या चारत देवा कुठून निघून गेला त्या त्री जाग्याला असा मेंढ्या चारत निघून गेला पुढल्या बाजूला तर आता ह्या कलियुगात जर एखाद्याला गुरु करून घेतलं तर तो आपलं काय म्हणतो माहितीये काय म्हणतो तो पहिला त्या बाळू मामाने काय केलं होतं आपल्या परपंचाचा नाद सोडून दिला आता जगाचा परपंच करत होता पण बरे का आता योगात काय माहितीये काय आताच्या योगात कोण जगाच बघणार नाही स्वतःच बघणार आणि स्वतः आपली बायको सोडून कुठे जाणार नाही बरं का तर त्यांनी काय केलं त्या जाग्याला बरी का तर इथं आता काय करायला माहितीये काय प्याश नवाली बायको मिळाली पोटाच झाल्यात हाल रे हाल पावड्या गालाला निगोंडाई निला कपाळी टिकली लाल रे लाल आता कपाळी टिकली लाल घरामध्ये काही सर्वच म्या करावं
शिकलेल्या बायको करून घ्यायचं म्हणजे साधी सोपी गोष्ट नाही आहे. कारण तिला स्वयंपाकातलं काही येत नाही. जेवण करताय काही येत नाही, सर्व नवऱ्यानं करायचं, बसून खायचं नाही, टंबर व्हायचं आणि शांत बसायचं. तेवढंच करून बाई राहील नाही. खायचं ते खायचं आणि टंबर हुयाचं. बाई तेवढंच करून राहिले. मालकाला काय म्हणते माहिती का, मालक पतिदेवा आता मला आपण जर बरी काय या खेड्यात राहायचं असलो तरी शहरातला हे पेरावा आपला झालाच पाहिजे. हे कायमचा पेरावा माझा झालाच पाहिजे. काय पाहिजे सांग, एका पायहा तुला देतो. त्यावेळी काय म्हणते ती, काय काय पाहिजे ते सांग, लगेच घेऊन होतो. नऊवारी नको लुगडे, सहावारी हवी साडी, उंच उंच टाचाची ग, पायात शँडल जोडी. नऊवारी लुगड नको मला, कारण ती झेपत नाही मला. सहावारी साडी हवी, उंच उंच टाचाचं चप्पल घालून. आता खेड्यात नाही पण शहरात आहे. शहरात ती प्रथा भरपूर आहे. तर खेड्यात जर आपल्या हुब्या गलीत न तर ते घालून चालला तर तुझ्या मायासारखा सोडून आजासारखा एखादा काय म्हणणार माहितीये काय, ही अशी वर टाचा करून चालती, हिच्या पायात काय नारू झाल्यात काय. हिच्या नटण्यात ते गारभारी नेत्यानं न्यालो खाले रे खाले, आता कंपाळी टिकली लाल. वाली बायको मिळाली, पोटाच झाल्यात हाल रे हाल. पावड्या गालाला निगोंडाई निला, कपाळी टिकली लाल रे लाल, आता कपाळी टिकली लाल. ती बाई तेवढंच करून राहिले नाही. बर मालकाला काय म्हणते, मालक तुम्ही आता सर्व स्वयंपाक आवरून घ्या, लोट झाड करा. तर का आलो आता इतक्यात फिरून. इतक्यात मी येडा मारून येतो बरं का. रोज संध्याकाळी फटफट्यावर न फिराय बघाई जाती, भांडी कुंडी मिळता घासत, पाणी भरण्याची धास्ती. कारण लवकर पाणी येतंय. रोज संध्याकाळी फटफटी बसायचं, फिरायचं, तर काही लोट झाड करायचं, जेवण आवरायचं, स्वयंपाक सगळा तयार करून ठेवायचा, लोट झाड करून ठेवायचं. हा आणि लाली होटाची चॅकिटी वर नटी सारे की चाल रे चाल, आता कंपाळी टिकली लाल. शिकलेल्या बायको करून घेऊन काय धन लागते ते माहिती आहे. आता हे मला सारे कळाले बरं का. आता मला सारे कळालं, आलं माझ्या जीवावरी. शिकलेली गा बायको साधी मला हीच बरी. कारण शिकलेले पाहिजे ना. तिचं सगळा ते स्वयंपाक करावा लागतो. ज्या बायकोच्या पायात बरी काय सर्व जन्माचा हाल झाला त्यावेळी काय म्हणतो तू, तेव्हा त्याला सगळं कळून आल्यानंतर काय म्हणतो बरं का, ह्या बायकोच्या पायी माझ्या कर्माच्या जीवात झाल्यात हाल रे हाल, आता कंपाळी टिकली लाल. वाली बायको मिळाली, पोटाच झाल्यात हाल रे हाल, आता कंपाळी टिकली लाल. तर या बाळू मामाने स्वतःचा परपंच सोडून गुरुजबरी का दर्शन निघाडला आणि या बाळू मामाने काय केलं. आता मला गुरुत्री मिळाला, सांगितल्याप्रमाणे सर्व झालं बरं का. म्हणून या बाळू मामा मेंढ्या चारत देवा कुठे जायला, मेंढ्या चारत चारत निघून आला. या तरी गेला होता कोकणात यात्री जाग्याला, ह्या कनकवली गावाला. कोकणात एक कणकवली म्हणून गाव होतं, त्या कनकवली गावाला बघान, कनकवली गावाला कनकवली गावाला बघान, कनकवली गावाला. निगुणाचा गेला या बघान, निगुणाया गेला या.
एवढ्या बघा या वेळात बघा न एवढ्या बघा वेळात देवा केलं या दर्शन बघावं देवा केलं दर्शन एवढ्या बघा या वेळाला बघावं एवढ्या बघा वेळाला त्या बी बघा या जाग्याला बघा न त्या बी बघा जाग्याला गंगारामाया महाराज बघा न गंगाराम महाराज बघा या जाग्याला बघा न त्या बी बघा जाग्याला गंगाराम या महाराज बघावं गंगाराम महाराज तर ह्या बाळू मामाने मेंढ्या चारत निघून गेला ह्या कनकवलीच्या रानात बरी का कनकवली गावाला जायला तिथे देवळामध्ये बर का त्या महादेवाच्या देवळात जाऊन देवाचं दर्शन घ्यायला तिथं मात्र गंगाराम महाराज असायला गंगाराम महाराज त्या ठिकाणी आला त्यावेळी ह्या बाळू मामाला पाहून या गंगाराम महाराजाला आनंद झाला जीवाला माने आनंद झाला त्याच्या जीवाला तर जाऊन त्यानं बाळू मामाचं दर्शन घ्यायला आणि त्याच्या पायाच्या पादुका बर तर का त्याने काय केली या बाळू मामावरी का मुसरा हात धुण्यासाठी गेला इतक्या टायमाला त्या गंगाराम महाराजानं ते उष्ट पाणी प्यायला आणि ते हृदय अशी धरून त्यानं उष्ट पाणी बर का उष्ट पाणी प्यायला इतक्या टायमाला ब्रिका ह्या गंगाराम महाराजानं काय करायला बाबा ते पाणी भक्षण केलं होतं त्या ठिकाणी आला आणि ब्रिका जाऊन ज्या दरवाजेच्या तोंडाला अनेकाची चपल होती त्यावेळी ह्या बाळू मामाची चपल त्या गंगाराम महाराजानं ओळखायला आणि ती हृदय अशी धरली होती त्या ठिकाणी आला आणि मोठ्या आनंदाने त्याने शिळा मात्याला धरायला आणि गंगाराम महाराजांनी का बाळू मामा हे कोण महान संत आहे बरे काय जगाला दाखवून दिलेला आहे असं या गंगाराम महाराजांनी दावून दिलं होतं त्या ठिकाणी या आला संतांचा मेळा पाहून बरे का आनंद झाला होता जीवाला आणि संतांचा मेळा गा पाहून संतांचा मेळा गा पाहून मेळा पाहून इकडे मुळे महाराजाला आनंद झाला जीवाला बर त्यावेळी बरी का तुमची कीर्ती अक्षय राहील कायमची राहील बरी का असं सांगून हे मुळे महाराजाला सांगितलं त्यावेळी बरी का काही केलं या गंगाराम महाराजानं त्या त्रीला घ्याला त्या गंगाराम महाराजांनी विचार केला म्हणाला त्यावेळी बाळूमामाचं दर्शन घेतले बाळूमामा मेंढ्या चारत बरी का निघून गेला ह्या आदमापूरच्या रानात आदमापूरच्या रानात जायला आणि आदमापूर खेड्यामध्ये बर का तर जाऊन बरी का बाळूमामाने लिंबाच्या किंवा पिपळाच्या सावलीला ब्रिका जाऊन बसला जागा आली म्हणाला त्या जायला या बाळू मामाने काय केलं बाबा जागा कुणाचा आहे म्हणून बघू म्हणून द्या त्यावेळी बाळू मामाने काय केलं त्या जाग्याला अनेक भक्तांनिमित्त आहे माझी सेवा करा मी तुमच्या पाठीची राहीन असं सांगून या बाळू मामाने समाधी घ्यायला आणि गुप्त झाला बाळू मामा या ठिकाणी आला आणि सुंबरान मंडल सुंबरान मंडल सुंबरान मंडल कोल्हापूर जिल्ह्यात कोल्हापूर जिल्ह्यात छत्रपती किल्ल्यात छत्रपती किल्ल्यात करवीर तालुका आणि करवीर तालुका तालुक्याच्या बाजूला
मंडळाचा शिंगारी नावाचा धोंड माझ्या मंडळाचा त्योच गुरु आम्हाला त्योच गुरु आम्हाला गुरु आम्हाला त्योच गुरु आम्हाला ताना जीवरान गा ताना जीवरान गा नारायण रान गा नारायण रान गा हैत दोघ गायाला हैत दोघ गायाला हैत दोघ गायाला आणि बिरुब घरान गा आनंदावरान गा आणि आनंदावरान गा सुनीलावरान गा आणि सुनीलावरान गा हैत मागल्या सुराला